नमस्कार बंधू-भगिनींनो, आज माझ्या हातात एक पुस्तक आहे, तुम्हाला दिसत असेल. त्या पुस्तकाचं नाव आहे इनूची गोष्ट. ही इनूची गोष्ट काय आहे हे आपल्याला बघायचं आहे आणि त्यासाठी प्रत्यक्ष इनूलाच भेटायचंय. तर इनू म्हणजे युनुस सय्यद, बरोबर. हे लहानाचं नाव कोणी ठेवलं तुला? माझे आजी आजोबाच आहेत, नाना नानी म्हणजे आईचे आई वडील. तर मी आजोबात राहत होतो लहानपणापासून, तर ते युनुस म्हणायला ते थोडस जड जातं. युनुस म्हणतात आणि ते युनुसचं ते आई आजी आजोबा हे म्हणतात. नंतर माझे मित्र पण तसंच म्हणायला लागले, तेव्हा ते युनुसचं इनू झालं. या इनूची गोष्ट हे पुस्तक ज्यावेळी मी वाचायला लागलो त्यावेळी अक्षरशः अंगावर काटे आले आणि डोळ्यात पाणी आलं. कारण ही गोष्ट आहे एका अतिशय कसलेल्या योद्ध्याची, ज्याने जीवन संघर्ष केलेला आहे आणि जीवन संघर्ष करता करता त्यानं एका असाध्य रोगाशी लढा दिलेला आहे. अशा प्रकारचं हे चरित्राचं पुस्तक आहे आणि हे पुस्तक सर्वांनी वाचावं ही मी सर्वांना विनंती करतो. आता इनू, तुला मी इनू भेटलं तर चालेल ना? हो चालेल. तुझा जन्म दौंडचा, हो बरोबर. पण तुझं मूळ गाव श्रीगोंदा, नगर जिल्ह्यामध्ये. तुझ्या आई वडिलांबद्दल थोडंसं सांगा. माझे आई वडील गुजरातला कामानिमित्त असायचे आणि त्याच्यामुळं तिकडे गुजराती मीडियम शिक्षण होतं. तर ते घरच्यांना असं होतं की ते शिक्षणाची एवढी व्हॅल्यू नाही आपल्या इकडे. आणि माझं मूळ गाव श्रीगोंदा आणि माझं मामाचं गाव जे दौंड. सो दौंड मध्ये पण मला शिकायला आजी आजोबांकडे मामाकडे ठेवलं. तर मला आई वडील जास्त असं आठवतच नाही, कारण जसं मी लहान, माझा जन्म मामाच्या गावी झालं आणि तिथूनच माझं सगळं सुरुवात झाली. फक्त आई वडील मला वर्षातून एक दोनदा भेटायला यायचे. तर मला माझ्या आजी आजोबाच म्हणजे नाना नानी म्हणतो मी त्यांना, तेच आई वडील वाटायचे. तेच माझ्यासाठी सर्व काही होतं. तुझ्या नाना नानीबद्दल तू फार बरोबर तू पुस्तकामध्ये लिहिलेलं आहेस, ते मी वाचलंय. आणि तुझ्या नानीबद्दल जास्त जिव्हाळा करावा असं तुझ्याबद्दल वाटतो. तर तू नानीबद्दल थोडं सांग ना. नानी बद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे, कारण की लहानपणापासून जसं मला कळायला लागलं की माझे नाना नानी, पण मी त्यांना म्हणजे आई सारखीच आहे माझी नानी. कारण आई वडिलांचं कधीतरी वर्षातून 2 वर्षांमध्ये एकदा यायचं, मला त्यांचा चेहरा पण लक्षात नसायचा. जवळ दुसरीपर्यंत मला कळायचं पण नाही व्यवस्थित. नानी लहानपणापासून माझी काळजी घेणं, सांभाळणं, वाढवणं. कारण नानी सोबत जास्त कोणी नव्हतं, कारण मामाच लग्न तोपर्यंत झालेलं नव्हतं, त्यांना मुलं नव्हते. तर मग मी आणि नानी आमचं दोघांचाच परिवार, मामा वगैरे असायचं त्यावेळेस. मामातून मेकॅनिक वगैरे आहे. सो नानीने इतकं चांगलं शिकवलं, समजवलं, बऱ्याच गोष्टी सांगितल्या. नाना पण असायचे. नानांनी मग जे कुराण हदीस असतं शिकवलं, नमाज शिकवली. नमाज 5 वेळा पडायला लागलो. नाना आता मौलाना आहेत आमच्या मस्जिदचे. सो ते जे संस्कार असतात की नाना नानीचे किंवा आजी आजोबांचे, ते माझ्यात होत गेले. आणि मी असं वाचलंय आणि पुस्तकात पण लिहिले की जे आजी आजोबा संस्कार करतात आपल्याला, त्यांची जी क्वालिटी असते किंवा त्यांचे संस्कार ते खूपच वेगळ्या लेवलचे असतात, कारण की त्यांनी 1-2-3 काळ पाहिलेला असतं वेगवेगळं. तर नानीबद्दल तर असं स्पेसिफिक तर काय असं आठवत नाही, पण जेव्हा पण आजारी असायचो तेव्हा रात्रभर नानी माझी असायची, झोपायची नाही, मिठाच्या पट्ट्या लावायची. कॅन्सर झालं त्याच्यानंतर सुद्धा तिने खूप काळजी घेतली. सगळ्याचा त्रास तिलाच झाला. ते पुस्तकात वाचलंच आम्ही की नर्सवर सुद्धा ओरडायची, सुई जास्त जोरात खुपसू नकोस असं नर्सला सांगायची. म्हणजे एवढं उदाहरण राहून वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे की ते वाचून अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी. तर तुझं झालं हे दौंडमधलं प्राथमिक शिक्षण, तुझं दौंडमधलं झालं आणि त्यानंतर मग तू उच्च शिक्षणासाठी पुण्यात आलास. पुस्तक वाचताना असं माझ्या लक्षात आलं की तुझं फर्ग्युसन फारच आवडतंय तुझं फर्ग्युसन कॉलेज. फर्ग्युसन मध्ये आल्यानंतर तू मग हॉस्टेलवर राहिलास, काय केलंस? फर्ग्युसन मध्ये आलं त्याच्यानंतर हॉस्टेलवर राहिलो. कॉलेज प्रायव्हेट हॉस्टेलला सदशिवडीच्या हॉस्टेल असायचं आणि सायकलवर दररोज कॉलेजला यायचं. मग त्यापासून मग ती सायकलिंगची आवड लागत गेली. तर तुझं फर्ग्युसन कॉलेजमध्ये तू फार रमलास. हो. आणि तिथं काय काय केलंस मग? फर्ग्युसनच्या आठवणी सांगली पाहिजे.
फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी ग्रॅज्युएशनला इकॉनॉमिक्स माझं स्पेशल होतं आणि त्याच्यासोबतच मी नॅशनल सर्व्हिस स्कीम जी असते कॉलेजच्या थ्रू NSS तर त्याच्यात मी ऍक्टिव्ह झालो खूप आणि त्यानंतर बेस्ट व्हॉलेंटियर ऑफ द इयर अवॉर्ड पण अरे वा. मिळाला मला. त्याच्यानंतर त्यांच्या NSSच्या माध्यमातून जे सामाजिक काम केले जातात किंवा जे उपक्रम राबवले जातात त्याच्यात मी खूप इंटरेस्टिंगली पार्टिसिपेट करायचो म्हणजे जसं की पोलीस मित्रांचं काम असायचं पोलिसांसोबत गणेश उत्सवात दहीहंडीमध्ये त्याच्यानंतर मग एखाद्या अंधश्रमाला जाऊन भेट देणं एखाद्या मोठ्या समाजसेवकांसोबत काम करणं जसे की सिंधुताई सपकाळ असतील किंवा डॉक्टर प्रकाश आमटे असतील किंवा डॉक्टर पद्मश्री रवींद्र कोल्हे असतील सो अशा लोकांचं तिथं प्रोजेक्टला जाऊन भेट देणं त्यांच्यासोबत फील्डवर काम करणं आणि तिथून समजून गेलं की ऍक्च्युअली समाजात काय प्रॉब्लेम आहे त्यांची सामाजिक सेवा कशी केली जाते किंवा आपण पुढे अधिकारी वगैरे झालो तर मग आपण कसं काम करू शकतो कारण की मी पुण्यात आलो तर अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन मला काही करून MPSC किंवा UPSC असं स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचं होतं आणि त्याची सुरुवात मग मी अशा सामाजिक कामातून केली होती पुढे जाऊन हे काम आपल्याला करायचं त्याचं एक बेसिक असलं पाहिजे माहित असलं पाहिजे सो त्या हिशोबाने माझं कॉलेजमध्ये एकदम मस्त आठवणी आहेत छान छान लोक भेटले मला छान छान आणि त्याच्यामुळे तुम्ही पण मला भेटले तर हे कॉलेज शिकता शिकता मला वाटतं त्या काळातच कोरोना झाला हो मास्टर्सला असताना कोविड आणि मग कोविड काय केलं ऍक्च्युली काय ग्रॅज्युएशनच्या नंतर मी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी मग मी थोडा वेळ घेतला होता मग मी जॉब आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो आणि त्यानंतर 2 वर्षाच्या गॅपने परत मास्टर्सला ऍडमिशन घेतलं मी आणि मास्टर्सला असतानाच मग कोविड आला मग मी गावाकडे गेलो म्हणजे मामाच्या घरी गेलो म्हणजे जिथं माझी सुरुवात झाली होती जन्म झाला होता त्यांनी सांभाळलं नानांच्या घरी तिथं गेलो मी आणि मग तिथं दिवसभर बसलेलो असायचो काही काम वगैरे नव्हतं तर ते फ्रस्ट्रेशन यायचं टेन्शन यायचं अँझायटी यायची की इतकं शिकून सवरून आपल्याला साधी एखादी क्लास 2 क्लास 3 जॉब पण नाही लागला सरकारी परीक्षा नाही पास होऊ शकलो आपण त्यात आता कोविड मुळे आपल्याला घरी आलोय तर तिथं मामाचे लहान लहान मुलं असते ते कलेक्टर म्हणून पण शिकवायचे ते पुस्तक वाचलंय आणि पुस्तकात वाचलेलं मला आठवतोय तू मुख्यमंत्र्यांच्या बाजूवर दोघा फिरवलास पुढे तो किस्सा आता इथं सांगण्यासारखा नाही इथं सापडू आम्ही पुस्तकात वाचू आणि तुम्ही पण पुस्तकात वाचा हो तो किस्सा तर तो किस्सा वाचण्यासारखा आहे चांगला आहे हो आणि त्याच्यानंतर मग तू मला वाटतं तुला आजारीच पडलास हो मग मी आमचे रिलेटिव्ह आहेत त्यांचं ते MIDC एरियामध्ये कुरकुम MIDC बाजूला तर तिथे सिक्युरिटी गार्ड प्रोव्हाइड करायची त्यांची एजन्सी 40-50 सिक्युरिटी गार्ड्स आणि कंपन्या आहेत तर मग इकडे तिकडे काम मी खूप शोधलं पण मला काय माझ्या जॉब प्रोफाईल नुसार आणि माझे एज्युकेशन ते मॅच नव्हतं कारण ते केमिकल इंडस्ट्री असल्यामुळे सगळे तर मग शेवटी मग म्हटलं ठीक आहे आपल्या काकांचे आपलं सिक्युरिटी गार्डचं काम करावं मग एका कंपनी त्यांनी मला म्हटले ह्या कंपनीत जाऊन बसत जा मग तिथं जाणं गेट उघडणं सगळ्यांना सलाम करणं वरती त्यांचे सिक्युरिटी गार्डचे कपडे घालणं ते असं मला कधी वाटायचं माहिती इन्स्पेक्टरची वर्दी असल्यासारखं वाटायचं आणि काय वाटायचं नाही म्हणजे सलाम आणि जे 10वी-12वी शिकलेल्या लोकांना आपण सॅल्यूट करायचं आपण मास्टर झालेलो सो ते स्वाभिमान वगैरे ज्या गोष्टी असतात ना ते सगळ्या गळून पडतात आपण परिस्थिती जी आपल्याला सृष्टी होते ती खूप वेगळं शिक्षण असतं ते आपल्याला ते अनुभव येतात तिथं काम करायचं आणि सोबत अभ्यास पण कंटिन्यू चालू होता आणि अभ्यास इतका होता की लॉकडाऊन झालं फक्त जाऊन एक्झाम द्यायची होती आणि पास व्हायचं होतं म्हणजे मंत्रालयातली क्लर्क नावाची पोस्ट आहे तिथं आपली फिक्स होती फक्त ते लॉकडाऊन उघडायचं आपण वाट बघत होतो आणि तेवढ्यातच मग आजारी पडलो म्हणजे की ताप येणं सर्दी खोकला त्याच्यानंतर कावीळ झाल्यासारखं झालं मला पूर्ण अंग वगैरे पिवळं पडलं तर लोकांनी म्हणजे घरच्यांना नानींना सगळ्यांना वाटलं कावीळ झाले असेल तर तिथपर्यंत असं आलो मग मी फर्ग्युसन मधून मास्टर्स करत असतानाच लॉकडाऊन आणि लॉकडाऊन मध्ये मग सिक्युरिटी गार्ड आणि सिक्युरिटी गार्डचं काम करत असताना आजारी तिथं नंतर मग तुझं ते मग कॅन्सर डिटेक्ट झाला मग तुझे प्रवास पुढचा सगळं पुस्तकात आपण वाचलेला आहे आणि तुम्ही पण पुस्तकातच वाचा मी आता काय याच्याकडून विचारणार नाही त्याला काही त्याच्याबद्दल फक्त त्याच्यानंतरच आपण विचारू तू कॅन्सर मधून पूर्ण मुक्त झालास त्याबद्दल तुझं अभिनंदन थँक्यू व्हेरी मच तर कॅन्सर मधून मुक्त झाल्यानंतर पुढचा प्रवास तू कसा जाऊ गेलास 1 वर्ष मी पूर्ण हॉस्पिटलाइज होतो म्हणजे मुंबईत ट्रीटमेंट घ्यावी लागली होती मला पूर्ण 1 वर्ष तिथं टाकामध्ये त्याच्यानंतर मग 2 वर्ष पूर्ण फॉलोअप असायचे म्हणजे 2 वर्ष बेड रेस्ट प्लस जे घरी राहून तुम्ही तुमचा केमोचे टॅबलेट घ्यायचे असतात 2 वर्ष अँटीबायोटिक आणि केमोच्या तर ते बेड रेस्ट आणि दर महिन्याचं मंथली फॉलोअप असायचं मग त्याच्यामध्ये असं होतं की थोडं चालायला वगैरे यायला लागलं थोडंसं रिकव्हर झाल्यासारखं व्हायला लागलं मग जसं मग गावावरून मुंबईला जायचं फॉलोअप साठी दर महिन्याला येतं तर पुण्यात एका मित्राकडे थांबायचं मग तो मित्र सोलार ग्रॅज्युएट होता
युनिव्हर्सिटीमधून, आणि त्याने एक कॉन्सेप्ट डेव्हलप केली होती ब्रँड मार्केटिंग सोलर इंडस्ट्रीमध्ये. तर मग त्याने ते मला अप्रोच केले की आपण असंच एक गोष्ट आहे आपल्याकडे, आपण ती करू शकतो का. त्याच्याकडून पैसे नाही, आमच्याकडून पैसे नाही, मग माझ्याकडे क्रेडिट कार्ड होतं. त्या क्रेडिट कार्डवरून आम्ही ड्रोन कॅमेरा वगैरे घेऊन मग ते सुरुवात केली. मग ज्या मोठ्या सोलर इंडस्ट्री मधल्या कंपन्या आहेत, पुण्यातली सगळ्यात टॉपची कंपनी असो किंवा इंडियातल्या टॉपच्या 2-3 कंपन्या असो, मग त्यांना अप्रोच करून त्यांचं पूर्ण लिंक्डइन असो, मग त्यांचं सोशल मीडिया हँडल असो, त्यांचं व्हिडिओ बनवणं असो, त्यांचे प्रोजेक्ट शोकेस करणं असो, त्यांचं शूटिंग करणं, सिनेमॅटोग्राफी सगळं ते करून त्यांचं ब्रँड प्रेझेन्स करणं डिजिटली, म्हणजे लोकांपर्यंत ते पोहोचेल की ही अशी कंपनी असं काम करते. त्यांचं पूर्ण ते प्रोफाईल आहे कंपनीची ती डिजिटली व्हिडिओच्या माध्यमातून, पोस्टच्या माध्यमातून तर ते असं काम युट्यूब असो, लिंक्डइन असो, इन्स्टा, फेसबुक सगळ्याच माध्यमातून म्हणजे PR मॅनेजमेंट म्हणायचं. आणि त्यातलं फक्त सोलरच. तर ती कॉन्सेप्ट होती, मला आवडली. मग ते आम्ही इम्प्लिमेंट केली. पहिल्या वर्षी आम्हाला काहीच फायदा झाला नाही, दुसऱ्या वर्षी मग आम्हाला इतका फायदा झाला की खूप प्रॉफिट झाला. तिसऱ्या वर्षी आमचा जो टर्नओव्हर 1 CR सो, आणि त्याने ती पूर्ण जबाबदारी हँडल केली. ते मुंबईमध्ये सिनेमॅटोग्राफर, ड्रोन, सगळं 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 माझं. मग त्यात मग एंजल इन्व्हेस्टरचा रोल राहिला आणि डायरेक्टर म्हणून मी आहे. असं बघा, म्हणजे तरुण युवकांनी यांच्यापासून शिकण्यासारखं आहे की एखादा बेरोजगार आहे, शिक्षण त्याचं दुसऱ्या क्षेत्रातलं आहे, पण ज्या माणसाचं शिक्षण एखाद्या चांगल्या क्षेत्रातलं आहे त्याला सोबत घेऊन एखादा व्यवसाय उभारणं, त्याच्यामध्ये एवढी भरारी घेणं, हे खरंच कौतुकास्पद आहे. आता हे पुस्तक आपल्याला मुखपृष्ठ दिसतंय, याची संकल्पना कुणाची आणि या मुखपृष्ठामध्ये काय काय दाखवलंय ते सगळं आम्हाला सांग. ती पूर्ण संकल्पना वैयक्तिक माझीच आहे, फक्त ते पेंटरने ती संकल्पना सत्यात उतरवली. सो माझा एक मित्र प्रफुल्ल, त्याने हे चित्र आणि कव्हर पेज बनवलं आणि खूप मोठा आर्टिस्ट आहे, खूप छान आर्टिस्ट आहे तो. तर याच्यामध्ये असं होतं की माझा जो प्रवास आहे तुम्हाला मुखपृष्ठावर ते दाखवायचं होतं, कारण की नाव हिरोची गोष्ट आहे. सो त्या गोष्टीतला जो प्रवास असतो, म्हणजे कोणती गोष्ट आपण असतो, ससा कासवाची गोष्ट असो किंवा मग एखाद्या चिटकिनीची गोष्ट असो, ते गोष्टीसारखं वाटलं पाहिजे. ते त्या हिशोबाने नावाला अनुसरून ते आपलं कव्हर पेज असलं पाहिजे, अशी संकल्पना होती. मग माझे जे हायलाइटेड मुद्दे होते की जे खूप महत्वाचे होते माझ्या प्रवासातले, ते मुद्दे सगळे, ते गोष्टी सगळे, एलिमेंट सगळे मी ते कव्हर पेजवर आणले. सगळ्यात महत्वाचं माझं होतं फर्ग्युसन कॉलेजचं मी स्टुडंट होतो, ते कॉलेजची मेन बिल्डिंगचा तो फोटो आहे. तिथून माझा हा प्रवास सुरू होतो. हा सायकलवरचा मीच आहे हा, आणि सायकलिंगची आवड पण होती. सायकलिंगचं पण एक विशेष महत्व आहे, ते तुम्ही पुस्तक वाचताना कळेल त्याच्यामध्ये. आणि मग तो प्रवास सुरू होता. आणि माझं छोटंसं घर आहे, झोपडी सारखं, म्हणजे गावातलं घर थोडंसं घर असतं तसं. आणि मी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचो म्हणून मी UPSC MPSC आणि ही लाईन क्रॉस करणारच होतो, म्हणजे काही ना काही नोकरी मला लागणारच होती. तेवढं स्पीड ब्रेकर आला. तर स्पीड ब्रेकर म्हणजे हा कॅन्सर आहे, कॅन्सरचे साईन असतो ते कॅन्सर. तर मग इथून मग सायकलवर, आणि सायकल इनलाईन म्हणजे उतरायला सायकल आहे, म्हणजे ही लाईन क्रॉस होणार, नोकरीला लागणार, करिअरच्या वयात लगेच कॅन्सर झाला. आणि तिथून हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मग इथून मला असं मग तो सर्क्युलर प्रवास झाला. आणि जो कॅन्सर फ्री झाल्याच्या नंतर मी हे कबुतराचं साईन युज केले, आणि माझ्या नावाचा जो अर्थ आहे युनिकचा, तो सिम्बॉल ऑफ लव्ह, पीस आणि शांतता, त्याचं प्रतीक म्हणून एक कबूतर एक्स्ट्रा घेतलेलं आहे आपण. आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल याच्यासाठी की त्या हॉस्पिटलमुळे मी आज जिवंत आहे. आणि लोकांना कमीत कमी एवढं तरी कळावं, टाटा मेमोरियल हॉस्पिटल नावाचं एक हॉस्पिटल आहे, आपण तिथे जाऊन कमी खर्चात आपलं ट्रीटमेंट होऊ शकतो. आणि या बसचं पण एक वेगळं महत्व आहे माझ्या प्रवासात. सर्क्युलर असा प्रवास आहे. आणि हे जे पाठीमागचं बॅकग्राऊंड आहे, तर ज्यावेळेस आपण ब्लडने पांढऱ्या कागदावर पेंट करतो, तर ते हे असं उमटतं. ऍक्च्युअल ब्लड असतं, त्या ब्लडने ज्यावेळेस म्हणजे रक्ताने ज्यावेळेस आपण रंग होतो, असे रेषा मारतो, ते असं उमटतं. कारण मला ब्लड कॅन्सर होतं म्हणून मग ते बॅकग्राऊंड तसं घेतलेलं आहे. सो असं ते सर्क्युलर प्रवास आहे. आणि हे असं पहिलं पुस्तक आहे की ज्या पुस्तकाला लेखकाच्या आईची प्रस्तावना, म्हणजे आईचं नावाने प्रस्तावना लिहिली. आणि एवढ्या कमी वयात आत्महत्या लिहिणारा मराठी साहित्यातला पहिला पुस्तक असू शकतो. आणि अर्पण कुणाला केलं? अर्पण मी सगळ्यांनाच केलंय. मला वाचवण्यासाठी जीवाचं रान करणारी माझी आई, उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस, मानसिक आधार देणारे मित्र, आर्थिक मदत करणारे व्यक्ती आणि कॅन्सरशी लढणाऱ्या प्रत्येक योद्ध्याला त्यांनी ही अर्पण पत्रिका केलेली. खूपच छान, खूपच छान.